पाटणेश्वर संघ मैदान क्रमांक 3 करता शिवशंभू पाटणेश्वर संघ या लवकर आलू खाली तुला ते उत्तम उमेदवार असा 3:30 फोन करतो आला अरे मित्रांनो टीबीएम कारावी संघ उपस्थित आहे सहकार्य करा पाटणेश्वर संघ घेऊन इकडं आलो पहिले संजयला एकदम हातरायला पाटील आता आंघोळ गेलेलो आंघोळ केली मैदान क्रमांक 2 वरती आदित्य म्हात्रे मात्र सज्ज झालाय सोडायकरिता बघा कितपत गुणांची लेलूट करतो रायगड जिल्ह्याचा प्रौढ गटाचं प्रतिनिधित्व केलेला हा चढाई बहादर निश्चित आपल्या संघाचं खातं मात्र उघडलंय प्रत्युत्तर दाखल त्या ठिकाणी सज्ज झालाय आता मात्र नुकतीच मुंबई युनिव्हर्सिटीची अश्वमेध कबड्डी स्पर्धा ज्याने घसवून सोडली असा हा जयेश गावंड आपल्याला बघायला मिळतो जशी क्रमांक 3 मध्ये साधा एक समीकरण असेल तुझ्या हे पाहिजे होतं रे त्याला एवढं लाईव्ह होतं एवढा नाही विप्रोचा रेकॉर्ड करून टाका मॅचेस का शिवशंभू पाटणेश्वर संघ ते बनवलं ना ते बनवलं होतं तू बनवलं ग्राफिक्स डिझाइन वाला 3D का काहीतरी बनवत होते रोशन पण बनवली हे ग्राफिक ना रोशन मी बघितलं मी त्याने बनवलेलं पण त्याचं मैदान क्रमांक हे नव्हतं वाटत रे 1 वर सामना संपला करता काहीशे अवधी शिल्लक आहे मरिदेवी डेरन श्रीराम गडप आपण जयंत पाटणेश्वर संघ इथून आपल्याला आम्ही वारंवार पुकारा देत आहोत विना विलंब मैदान क्रमांक 3 चा ताबा घ्या आपला प्रतिस्पर्धी संघ टीबीएम कारावी बराच वेळ आपण तिथं वाट पाहत आहे सहकार्य करा पुन्हा एकदा जयेश गावंड आपल्याला बघायला मिळतोय 0 आणि 1 अशी गुणतालिका प्रत्युत्तर दाखल मात्र याकडे सज्ज झालाय राहुल कोळी बघूया कितपत प्रयत्न करतोय थर्ड रेड तिसरी चढाई असेल डुवड यावेळेस मात्र डीप राईड आपल्याला बघायला मिळते खोलवर चढाई करून त्या ठिकाणी निश्चितच यशस्वी चढाई आपल्याला बघायला मिळते राहुलच्या माध्यमातून तिसरं काय ट्रीट फॉर द टॅग 1-1 प्रजितोर देईल थर्ड रेड करता पुन्हा एकदा त्या ठिकाणी मैदान क्रमांक 2 वरती जयेश गावंड हा सामना थर्ड रेड वरती खेळला जाईल यामध्ये मात्र शंकाच नाहीये बघूया कितपत कामगिरी आपली बजावतो जयेश मोठी कामगिरी करणं संघाकरिता अत्यावश्यक असेल परंतु जयेश वरती ती जबाबदारी यावेळेस मात्र मगर मिठी आणि सुटल्या आग्र्याहून सुटका आपल्याला बघायला मिळते खऱ्या अर्थाने ही अस्तित्वाची लढाई होती आणि त्या अस्तित्वाच्या लढाईमध्ये मात्र जयेशने स्वतःला सिद्ध केलंय ही मल्टिपल पॉइंट रेड 3 गुणांची अचूक लढाई आपल्याला बघायला मिळते अभेद क्षेत्रक्षणा भेदण्यात जयेशला मात्र यश मिळालंय 3 गुणांची यशस्वी चढाई आपल्याला मैदान क्रमांक 2 वरती बघायला मिळते जयेश गावंडच्या माध्यमातून चाचणी देणार नाही रे चाचणी
तू असोसिएशनचा क्लोज आहे, मी असोसिएशनचा क्लोज. तुला नाही तर मला देतात, त्याला नाही तर त्याला नाही. पटकरी साहेब बोलले तर देतील असं. पटकरी देतात असं. असा विषय मुश्किल आहे, खूप मुश्किल आहे. वनडे व्यावसायिक तिला 15च्या आसपास. तरी मग खूप नाही आता गोवा जेवढं चला तिसरा व अंतिम पुकार मरीदेवी धेरण विरुद्ध श्रीराम गडब. आपल्याला विनंती आहे मित्रांनो, आपण मैदानाच्या गेटकडे चालायचं आहे. सामना अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे, जवळजवळ संपुष्टात आलाय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आपण त्वरित मैदानाच्या दिशेने रवाना व्हा. श्रीराम गडब विरुद्ध मरीदेवी धेरण दोन्ही संघांना विनंती असेल. यावेळेस मात्र जयेश गावडला त्या ठिकाणी मैदानाच्या बाहेर पाठवण्यामध्ये यश मिळत आहे. ज्ञानेश्वर कोल्हे संघाला प्रत्युत्तर दाखल आता मात्र हा एक जबरदस्त चढाई बहादर आपल्याला बघायला मिळते कोल्हे संघाच्या माध्यमातून. आमच्या गोवा स्कूलला हे पण तोच आहे, दुसरं कोणी मी याला विचारलं काल 6चा डिफेन्स असेल, बोनस ऑन प्रयत्न झाला तर समोर निशांत असेल. गावातला मुलगा आहे. मैदान क्रमांक 1 वरचा सामना संपलेला आहे. तुमच्या बाजूला सहकार्य करा. मरीदेवी डेअरी आणि श्रीराम गडब विना विलंब मैदान क्रमांक 1 चा ताबा घ्या. चला मरीदेवी धेरण श्रीराम गडब आपण मैदानाचा ताबा घ्या. आदरणीय ॲडव्होकेट प्रथमेश पाटील रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सहकार्य वा सन्माननीय श्री ॲडव्होकेट पप्पू पाटील निर्णायक कोच आणि उत्कृष्ट प्रशिक्षक एक उत्कृष्ट संघटक म्हणून ज्यांची ख्याती असे ॲडव्होकेट प्रथमेश पाटील यांचे इथे शुभागमन झाले. मंडळाच्या वतीने प्रथमेश पाटील यांचं शब्द सुमाराने स्वागत करतो. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. जाम खाणं पिलेली. अरे तर दोन्ही मॅच जरा फोटो पाठव ना मोबाईल मध्ये काढून पाठव. मध्ये काढून पाठव. आणि त्या कॅमेरावर कोण आहे 3 नंबरच्या ह्या चालू आहे TVM चा घेतला. तर खऱ्या अर्थावर मंचावर विराजमान आहेत ॲडव्होकेट प्रथमेश पाटील. खऱ्या अर्थाने कबड्डी क्षेत्रामध्ये मित्रांनो मग तो रायगड जिल्ह्यामध्ये एक मानाचं स्थान असू द्या, नंदुरबार जिल्ह्यामध्ये देखील एक मानाचं स्थान त्यांनी पटकावलेलं आहे. काय बोलतो अनेक क्षेत्रामध्ये म्हणजे विशेषतः कबड्डी क्षेत्रामध्ये ॲडव्होकेट प्रथमेश पाटील एक उत्कृष्ट संघटक म्हणजेच जय हनुमान धेरण संघाचे सर्वेसर्वा म्हणेन. आणि मगाशी मी म्हटलं की रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सहकार्यवाह म्हणून पदभार त्यांच्या सध्या खात्यावर आहे. मी विनंती करतो आमच्या मंडळाचे आधारस्तंभ सन्मान्य श्री पांडुरंग म्हात्रे सरांना आपण यथोचित सन्मान करायचा आहे. सन्मान्य श्री ॲडव्होकेट प्रथमेश पाटील यांचा आपणास सुदृढ आरोग्य व आयुष्य लाभो, आपली कारकीर्द दिन दिन बहरत जाओ. अभिनंदन प्रथमेश पाटील. धन्यवाद पांडुरंग म्हात्रे सर. चला मैदान क्रमांक 2 वरती यापुढे होणारा सामना असेल नवतरुण काराबी विरुद्ध जय हनुमान धेरण. आपल्याकरिता हा पहिला पुकार.
नवतरुण कारावी विरुद्ध जय हनुमान धेरण आपल्याकरिता पहिला पुकार असेल मैदान क्रमांक 2. तर मैदान क्रमांक 1 वरती चला मरिदेवी धेरण श्रीरामगड. 48. एक आणि 2च्या मध्ये आपले स्वयंसेवक 1 आणि 2च्या मध्ये आपणच बसू नका, कारण अजून विनाशिक येतील. चला अलंकार श्रीराम गडप धेरण संघ, मर्दिवी धेरण संघ. धन्यवाद. श्रीराम गडप संघ आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित होत आहे. गडप संघ अभिनंदन. गडप संघ त्यांचा प्रतिस्पर्धी संघ मरिदेवी धेरण संघ देखील थोड्याच वेळात उपस्थित होत आहे. तर मगाच्या झालेल्या सामन्यामध्ये गडप संघाने विशेष शेतकरी बेनीघाट संघावर नंतर अप्रतिम असा खेळ करून 1 गुणाने मात केली. असा मात्र त्यांचा सामना मरिदेवी धेरण संघासोबत होणार आहे. चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल. मी रिप्लाय मी बोलणार होतो ती हिस्ट्री मी डिलीट केली म्हणजे काही वेळाने तर कोपऱ्यात टाकलेला फर्स्ट टाइम. हा मी बघितलं. मी असा सिम सेटअप लावला होता कबड्याला. अरे बोललं मग हा ह्या स्ट्रीमला हा असा नाही होता आणि इकडे बोलला मरिदेवी धेरण मित्रांनो होता ना. श्रीराम गडप संघ मला असं वाटतं 15 मिनिटं अगोदर सामना खेळला होता आणि पुकार दिल्या दिल्या उपस्थित झाले, परंतु अद्याप आपण उपस्थित नाही आहात. आयोजकांना या ठिकाणी कठोर निर्णय घ्यायला भाग पाडू नका. विनंती असेल मरिदेवी धेरण आपण त्वरित ताबा घ्या. ऋतिक पाटील आपला संघ घेऊन चला. साऊंड इनपुटला कुठली वाट मरिदेवी धेरण चला. तिन्ही माहिती तिकडून येऊन घेतलं नवीन तिन्ही त्याच्याकडून एकच वाईट हा ना. टीव्ही पण टाकली छोटासा झाला. कैची टाकली तू. हा मग तू तुला समीर लांगे सर आपण या ठिकाणी व्यासपीठाकडे संपर्क करा. समीर लांगे सर. धन्यवाद. धेरण संघ उपस्थित होतोय. मरिदेवी धेरण संघ उपस्थित होतोय. महादार लढत आपल्याला पाहायला मिळेल. श्रीराम गडप वर्सेस मरिदेवी धेरण संघ. पाहूया दादा सर नवतरुण कारावी विरुद्ध जय हनुमान धेरण आपल्याकरिता हा दुसरा पुकार असेल. आपण देखील तयारीत राहायचंय. तिसऱ्या पुकारला मित्र मैदानाचा ताबा घ्यावा लागेल. मैदान क्रमांक 2 नवतरुण कारावी विरुद्ध जय हनुमान धेरण.
हा देखील एक हाय व्होल्टेज मुकाबला आपल्याला बघायला मिळेल. एका पार्टामध्ये असेल निश्चितच की रायगडची भिंत म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असा दीपक कासारे अनेक वेळा ज्याने रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलंय असा दीपक कासारे आपल्याला बघायला मिळेल या ठिकाणी मैदान क्रमांक 1 वरती मरीदेवी धैर्यांच्या माध्यमातून. तर प्रतिस्पर्धी पांड्यामध्ये एक नव्या दमाचा खेळाडू निश्चितच कामेश कोटेकर आपल्याला बघायला मिळेल. एका पारडामध्ये आता मला रोचक पाटील सुयोग सायकर यांच्या खानागाती हल्ल्याच्या चढ्या बघायला मिळतील. तर दुसऱ्या पारड्यामध्ये मल्टिपल पॉइंट रेड मधसाठी ज्याला जाणला जातो असा अनुज कोटेकर बघायला मिळेल. एक काटोकी टक्कर यावेळेस मात्र दोन संघांच्या दरम्यान बघायला मिळेल. मरीदेवी धैर्य जे सामनाधिकारी कार्यरत नाहीयेत आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचं आहे. समीर लांगे सर आपण मैदान क्रमांक 1 कडे चला. समीर लांगे सर आपण मैदान क्रमांक 1 कडे चालायचं आहे. दोन पोरं आईला कॅमेराला बसवलं. काय होत? अरे बरोबर ते पनवेल साईडला रेट पण जाम कमी केला. बद्दल साईडला चांगलं तेवढं आहे तुझं पिटिशन हे तुझं मैदान क्रमांक 3 वरती मात्र निश्चितच एक आगळावेगळा निकाल रसिकांना बघायला मिळेल. करासींच्या मल्टिपल पॉइंट रेड त्याला प्रत्युत्तर मनीष मात्र देखील मल्टिपल पॉइंट रेड मधून देतोय. काटोकी टक्कर ईट का जवाब पत्थर से त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. मैदान क्रमांक 3 वरती वारंवार मल्टिपल पॉइंट रेड केल्या जात आहेत. तू काय तुझा कॅलेंडर बनवून ठेवलेलं आहेस का काय? सगळं शेड्यूल ऑनलाईन कॅलेंडर बनवून ठेव. इकडे लाईव्ह केलेला असेल कंपनी सोडलीस का? कधी जाता उद्या डायरेक्ट 4 तारखेला 3 तारखेला विकास किती जातो म्हणजे कसं तिथे मला कोण काही बोलत नाही हो. म्हणजे आम्ही एवढ्या सुट्ट्या मारता येत नाही ना. कोण काय साहेब बिल कोण काही बोलत नाही. गौरव पालीवाला त्यांनी पण काहीतरी कंपनीत करून ठेवलेलं आहे. त्याला पण कोण काय बोलत नाही. त्याने वाटतं कंपनीवर केस टाकली नाही. आता काहीतरी लफडा केलेला. तो पण पाहिजे तेव्हा जातं पाहिजे तेव्हा येतो. आणि आता तो त्याचा हे सांभाळतो. हा क्रिकेटचा कसा रे कॅमेरा इथल्या इथेच फिरवत. सॉरी कबड्डीचा. श्रेयस भोईर यांची एप्रिल गाडीची स्कूटीची चावी आणून दिली टू व्हीलरची. जर तुम्हाला टू व्हीलरची चावी सापडली असेल तर बघा. बहारदार लढत आपल्याला पाहायला मिळेल. श्रीराम गडब आणि मणिदेवी घेऊन या 2 72 संघ दरम्यान. जर ही मॅच झाल्यावर बघ तरी एवढ्याला वायरिंग टाकल्यास का वायफाय? हे फायबर टाकले. शेकअपला आणि काढायलाच वेळ जातो. ही जुन्याला कांदल येते फायबर कांदल येणे. तर आजच्या या स्पर्धेकरता खऱ्या अर्थाने उत्कृष्ट अशी ज्यांच्या वाणीमध्ये वक्तृत्व आहे आदर्श शिक्षक पुरस्कार सन्माननीय श्री विश्वनाथ हिरामन माते यांचा यथोचित सन्मान अंबाजी म्हात्रे यांच्या शुभास्ते आपण करत आहोत. आदर्श शिक्षक पुरस्कार सध्या तळामध्ये मासाडी मुख्याध्यापक म्हणून सध्या कार्यरत आहेत. सुंदर वक्तृत्व आहे
एक चांगली भाषा शैली आहे आणि आमच्या मंडळाचे आधारस्तंभ आहेत आणि त्यांचा आम्ही यथोचित सन्मान करत आहोत आजच्या या स्पर्धेचं औचित्य साधून. सन्मान्य श्री अंबाजी मात्रेंना विनंती आहे, आपण विश्वनाथ भाऊंचा यथोचित गुणगौरव करायचा आहे. आजच्या स्पर्धेकरता मायेची शाल पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन आपण सुदृढ आरोग्य व आयुष्य लाभो. चांगलं कवर कॉम्पिटिशन पाहायला मिळालं. गडप संघाच्या अभिनंदन विश्वनाथ मात्रे सर, आपला सुदृढ आरोग्य व आयुष्य लाभो. धन्यवाद अंबाजी मात्रे सर. तर खऱ्या अर्थाने चांगलं कव्हर कॉम्पिटिशन पाहायला मिळाले. पुन्हा एकदा तोच जो सुयोग ठेवतोय का पाहूया. बळदंड शरीर यष्टीला आपल्याला कबड्डीला साजेशी यष्टीला आपल्याला पाहूया. 6 एक कडाई करतो पुन्हा एकदा. शाळांचा कंटनात हाच दर्शवतो. भाव गेला आणि आपल्या चढाईच्या जोरावर मैदान गाजवले असा महाराष्ट्र दिन झाले चतुर चाणाक्ष बोनस गुण संपादन करण्यास पटाई गेले ना तेव्हा. खोलवर चढाई करतो आणि कामेश कोटेकर 6 एक चढाई करतोय. पाहूया कशा प्रकारची चढाई असेल. सुंदर पदराळी ते सुंदर फुटवर मध्येच लाथेने कोपरारक्षकाला टिपण्याचा प्रयत्न. तुला पण 12 तुम्हाला काय बोलला? अरे आताच भेटलेलो आम्ही मसोबाच्या देवळाजवळ. बोला लाईव्हचा पण बघायचं आपला सेटअप रॉस म्हणजे त्यालाच कॉन्टॅक्ट करत होतो. बरं बोललं त्याची म्हणे हेच आहे क्वालिटी एक नंबर. फोन के कॅमेऱ्याचा तो बोलला तारीख आहे 15 एप्रिलच्या आसपास. निश्चितच मित्रांनो, आपण मैदान क्रमांक 1, मैदान क्रमांक 2 आणि मैदान क्रमांक 3 तिन्ही मैदानावरती कडवी झुंज पाहतोय. छाती केसरीची, दृष्टी गरुडाची, गती हरणाची ऐसा राजा, की देह राजियाचा, प्राण योगियाचा, मूळ कैलासीचा ऐसा राजा, की मातीसाठी प्राण सांडितो, युद्ध मांडितो ऐसा राजा, जीव वाहितो, जीव रक्षितो, जीव लावितो ऐसा राजा, ऐसा राजा, ऐसा राजा, ऐसा राजा, ऐसा राजा. आणि या भूमंडळाच्या ठाई मित्र ऐसा राजा आपल्याला लाभला हे आपलं परम भाग्य आहे. यावेळेस ऍडव्हान्स टॅकल कामेश कोटेकर संयम सुटला आणि मात्र त्या ठिकाणी सुयोग गायकर हावी ठरतोय. मांडीवरती थाप देण्यासाठी वॉट अग्रेशन. म्हणजे तू काम आहे का तुम्हाला? पाटणेश्वर संघाचे जे पाठीराखे जे मैदानात आलेले आहेत त्यांनी कृपया बाहेर निघायचं आहे. पाटणेश्वर संघाचे पाठीराखे यांना एक नम्रतेची विनंती आहे. आपण मैदानामध्ये कोणीही यायचं नाहीये, कृपया याची नोंद घ्यायची आहे. जर चालू सामना मैदान क्रमांक 1 मध्ये जर श्रीराम गडप हा संघ विजयी झाला तर कैलासवासी वंदना प्रभाकर पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक असेल श्रीराम गडप या संघाकरिता. चला मैदान क्रमांक 3 आपण जो काही वाद असेल संपुष्टात येऊ द्या. खेळाला खेळाडू वृत्तीने खेळा मित्रांनो, आणि खेळाडू वृत्ती दाखवणं अतिशय महत्वाचं आहे. चला मैदान क्रमांक 1 सिच्युएशन आहे. सुयोग गायकर
प्लीज. आजच्या या स्पर्धेसाठी समालोचक मधून लाभलेले अतिशय बहारदार असं त्यांनी समालोचन जे करत आहेत ते कुमार अलंकार मढवी यांचा सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न करतात. पांडुरंग परशुराम म्हात्रे यांना अशी मी विनंती करतो की आपण कुमार अलंकार मढवी यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. आजच्या या स्पर्धेसाठी उत्कृष्ट असं समालोचनाची भूमिका ज्यांनी पार पाडली ते कुमार अलंकार मढवी, त्यांच्या अमोघ मान्यतेतून या स्पर्धेमध्ये 4 जण लावण्याचं काम त्यांनी केलं. त्यांचा सत्कार सोहळा श्री पांडुरंग परशुराम म्हात्रे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. शाल, श्रीफळ व पुष्पवारी पुष्प घेऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत करत आहोत. त्यानंतर हे बनू त्यांचे सहकारी दुसरे समालोचक श्री रवींद्र पाटील भाकरवड आजच्या या श्री सत्यनारायण क्रीडा मंडळाच्या स्पर्धांसाठी अतिशय उत्कृष्ट असं समालोचनाची भूमिका त्यांनी पार पाडली आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेला जिवंत ठेवण्याचं काम केलं ते श्री रवींद्र पाटील भाकरवड यांचा सत्कार सोहळा श्री पांडुरंग रामदास म्हात्रे यांना मी अशी विनंती करतो की आपण शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. श्री रवींद्र पाटील भाकरवड आजच्या या स्पर्धेला हे जे 2 मान्यवर जे समाज उल्लोक जे लाभलेले आहेत आणि त्या खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये एक नव चैतन्य निर्माण करण्याचं काम त्यांनी जे केलं त्यामुळे आमच्या या श्री सत्यनारायण ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं आम्ही आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत करीत आहोत. धन्यवाद. त्यानंतर आपण पुढील शुभ सन्मान या ठिकाणी करतोय ज्याच्या माध्यमातून या ठिकाणी ही कबड्डी स्पर्धा जगभरामध्ये लाईव्ह दाखवली गेली ते रोहा स्पोर्ट्सचे सर्व आकाश कळव आपल्याला विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आकाशजी कळव आपल्याला विनंती असेल या ठिकाणी आपण व्यासपीठावरती येऊन आपला शुभ सन्मान स्वीकारायचा आहे आणि सत्कार करते निलेश दामले यांना मी अशी विनंती करतो की आपण निलेश जांभळे आपण सन्मान करायचा आहे. आज या ज्या स्पर्धांचं लाईव्ह प्रक्षेपण ज्याच्याकडून होणार आहे ते या ठिकाणी उपस्थित आहेत. निलेश दामले यांना अशी विनंती करतो की आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करावं. रोहा स्पोर्ट्सचे सर्व मैदानामध्ये जर प्रेक्षक वर्ग उपस्थित आहे त्यांनी जरा कृपया बाहेर निघायचं आहे. मैदानामध्ये प्रेक्षक वर्ग हळूहळू पुढे सरकत चाललेला आहे त्यांना कृपया एक विनंती जी आहे आपण मैदानाच्या बाहेर मॅटच्या बाहेर राहायचं आहे. मॅटवरील बसणारे जे प्रेक्षक वर्ग आहे चला तिसरा व अंतिम पुकार मैदान क्रमांक 2 नवतरुण कारावी विरुद्ध जय हनुमान थेरट. आपण मैदान क्रमांक 2 चा विनाविलंब धावा घ्यायचा. तिसरा व अंतिम पुकार नवतरुण कारावी जय हनुमान थेरट. त्वरित आपण मैदान क्रमांक 2 कडे चालायचं. विनंती आहे. ग्राउंड क्रमांक 2 आणि 3 च्या मध्ये असणारा प्रेक्षक वर्ग 1 आणि 2 च्या मध्ये असणारा प्रेक्षक वर्ग याला एक नम्रतेची विनंती आहे आपण बाजूला सरकायचं आहे. सर्वांनी सर्व पब्लिकला नम्रतेची विनंती आहे. स्वयंसेवकांना नम्रतेची विनंती आहे. जो मध्ये येऊन बसलेला प्रेक्षक वर्ग आहे त्यांनी जागेवरून तिथून उठवायचं आहे जेणेकरून खेळामध्ये कोणताही अडथळा निर्माण होणार नाही. स्वयंसेवकांना नम्रतेची विनंती आहे. आपल्याला कोल्या टाकायला सांगितलं काय फॉलो आणि हे असं तर नाही काय घर फॉलो त्या पेजवर त्यात का अरे त्यांनी एकट्याला फॉलो केलाय. एकाला पण फॉलो केला कबड्डी पॅटर्न का असंच पहिल्यापासून झिरो फॉलो
आता मात्र जर सुपर टॅकल झाली तर मात्र सामना बरोबरीवरती सुटेल, परंतु या ठिकाणी राहुल गोयल प्रयत्न करेल का हे असून देखील गुरुदत्त निश्चितच वेग आणि धोरणाचा अवलंब केला जातो, कोणताही प्रयत्न दिसत नाहीये. त्या ठिकाणी मैदान क्रमांक 3 वरती देखील यश पाटील मेहनत करतोय, प्रयत्न केले जातात, परंतु यावेळेस सुशांत पाटीलच्या टप्प्यात आला आणि मात्र मैदानाच्या बाहेर जातोय. एक सुंदर प्रकार आपल्याला बघायला मिळते सुशांत पाटीलच्या माध्यमातून या ठिकाणी मैदान क्रमांक 3 वर. हे पन्नू ठेव. यावेळेस मात्र ही ऐतिहासिक पक्कड म्हणावी लागेल. राहुल गोयल निर्णायक